समजा इथे मी एक संख्या घेतली 534. तर मला सांगा या संख्येमध्ये एकक स्थान कुठलं, दशक स्थान कुठलं आणि शतक स्थान कुठलं. हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल की 4 हा एकक स्थानी आहे, 3 हा दशक स्थानी आहे आणि 5 हा शतक स्थानी आहे. परंतु मी जर ही संख्या पुढे वाढवली आणि इथे 534 दशांश हे आपलं दशांश चिन्ह आहे, 534.122 समजा ही संख्या घेतली, तर या दशांशाच्या पुढे या ज्या संख्या आहेत यांचं स्थान कुठलं. तर इथे आपण हे शिकलोय की या स्थानाला आपण दशांश स्थान म्हणतो, या स्थानाला आपण शतांश स्थान म्हणतो आणि या स्थानाला आपण सहस्त्रांश स्थान म्हणतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज करायला शिकणार आहोत आणि ती आपण अगदी सोप्या उदाहरणांसह सुरुवात करून बघणार आहोत. आणि त्यासाठी इथे आपल्याकडे पहिले उदाहरण आहे 0.1 अधिक 0.8. तर इथे आपल्याला बेरीज विचारलेली आहे 1 अधिक 8 बरोबर किती. आणि आपल्याला 1 अधिक 8 बरोबर एकूण 9 होतील हे सहज सांगता येते. पण याचा नेमका अर्थ काय हे आपण एका आकृतीच्या मदतीने समजून घेऊया. तर समजा आपल्याकडे एक पूर्ण अशा प्रकारचा आयत आहे आणि हा एक संपूर्ण आयत आहे आणि आपण याचे जर समजा 10 समान भाग केले अशा प्रकारे, तर या भागांपैकी प्रत्येक भाग हा आपला 1 दशांश भाग आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या आकृतीसह आपण समजून घेऊया की 1 दशांश अधिक 8 दशांश म्हणजे 9 दशांश कसे आले. तर 1 दशांश हे आपल्याला जेव्हा विचारले होते त्याचा अर्थ होता या संपूर्ण आकृतीपैकी हा एक भाग म्हणजेच या अपूर्ण आकृतीचा 1 दशांश भाग. आणि हे 8 दशांश भाग म्हणजे आपण इथे अशा प्रकारे रंगवून घेऊया. हा त्याच्यापैकी आहे पहिला भाग, नंतर हा आहे दुसरा भाग, नंतर हा आहे तिसरा भाग, नंतर हा आहे चौथा भाग, हा आहे 5वा भाग, हा 6वा भाग, हा 7वा भाग आणि हा 8वा भाग. म्हणजे इथे आपल्याला या आकृतीमध्ये इथे हे 0.8 भाग मिळाले आणि हे एकूण मिळून किती झाले, तर एकूण मिळून आपल्याकडे झालेले भाग आहेत 0.9 भाग. म्हणजे आपल्याला एकूण याचं उत्तर मिळालं आहे 0.9. तर आपण यापुढे असेच एक उदाहरण बघूया आणि ते उदाहरण आपल्याकडे आहे 0.3 अधिक 0.9. आता आपल्याला हे माहिती आहे की 0.3 याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, ते म्हणजे 3 दशांश अधिक याला आपण 9 दशांश अशा प्रकारे लिहू शकतो. आणि 3 दशांश अधिक 9 दशांश बरोबर 12, 3 अधिक 9 बरोबर 12 दशांश होतील हे आपण सहज सांगू शकतो. आपण याचा अशा पद्धतीने विचार करू शकतो की 12 दशांश म्हणजे 10 दशांश अधिक 2 दशांश एवढे होतील. आणि 10 दशांश म्हणजे काय, बरोबर 10 दशांश म्हणजे एक पूर्ण भाग. म्हणजेच या दशांशाला आपण पूर्ण 1 असं म्हणू शकतो आणि त्यापुढे हे 2 दशांश येतील हे आपण समजू शकतो. आणि अर्थात आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो की इथे आपलं उत्तर येईल 1 पूर्ण दशांश, हे 2 दशांश जे आहेत ते यापुढे येतील. म्हणजे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे 1 पूर्ण आणि 2 दशांश. आणि याला जर आपल्याला आकृतीच्या मदतीने समजून घ्यायचं असेल तर ते आपण अशा प्रकारे समजू शकतो. इथे माझ्याकडे हे 2 पूर्ण भाग आहेत आणि प्रत्येक भागाचे आपण 10 समान भाग केलेले आहेत. म्हणजेच या एका पूर्ण भागामध्ये हे 10 दशांश आहेत आणि इथे सुद्धा हे 10 दशांश आहेत. आता पहिले आपल्याकडे जी संख्या आहे ती 0.3 इतकी आहे, म्हणजेच 3 दशांश. आणि आपल्याला हे 3 जे भाग आहेत ते आपण इथे दर्शवू शकतो की हे पहिले 3 भाग आपल्याला मिळालेले आहेत आणि ते आहेत इथे. परंतु जेव्हा 9 दशांश दर्शवायची वेळ येईल तेव्हा आपल्याला हा एक पूर्ण भाग पुरणार नाही. म्हणजेच इथे आपण बघा आपल्याकडे शिल्लक राहिलेले भाग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि आपल्याला इथले 2 भाग घ्यायला लागतील, ते म्हणजे 8 आणि 9. म्हणजेच आपल्याला हे संपूर्ण घ्यावे लागेल आणि हे 2 भाग सुद्धा घ्यावे लागतील. म्हणजेच आपण याची बेरीज करताना आपल्याला इथे हा संपूर्ण 1 भाग मिळाला आणि हे 2 भाग म्हणजेच 2 दशांश आपल्याला मिळाले. म्हणून इथे आपलं उत्तर आलेलं आहे
1 पूर्ण आणि 2 दशांश.